नवोदय प्रवेश परीक्षा विषय अंकगणित इयत्ता 5वी अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया. आपण पाहणार आहोत स्वाध्याय 3.3. स्वाध्याय 3.3. चला तर उदाहरण क्रमांक 1 पाहूया. आपल्याला पदावली दिलेली आहे आणि ती आपल्याला सोडवायची आहे. पदावली आहे 1 वजा 1/2 गुणिले 1 वजा 1/3 गुणिले 1 वजा 1/4 गुणिले 1 वजा 1/5. कंसामध्ये वजाबाकीची क्रिया आहे आणि त्या सर्व कंस सोडवल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये गुणाकाराची क्रिया करून घ्यायची आहे. तर आपण सर्वप्रथम सगळ्यांचे कंस सोडून घेऊया. 1 वजा 1/2. एक तर आपण याच्यामध्ये काय करूया, एक तर छेद 2 करून घेऊया यांचा, किंवा तिरका गुणाकार करून वजाबाकी करूया. जर आपण छेद 2 केला, याला 2 न गुणलं आणि याला अंशाला आणि छेदाला जर 2 न गुणून घेतलं, इथे 2 ने गुणायचं आणि छेदाला पण 2 न जर गुणून घेतलं, छेद 1 आहे म्हणून 2 न गुणलं तर काय होईल, 2 वजा 1/2 म्हणजे 2 मधून 1 गेल्यावर काय राहील, 1/2 राहील. गुणिले इथे 3 न गुणून घेऊया छेदाला आणि अंशाला, 1 असेल इथे 3 1 3, 3 मधून 1 गेला काय राहील खाली 2 आणि छेदाला खाली 3. पुढच्या याच्यामध्ये पाहिलं, इथे पण तसंच करूया. छेद समान करून घ्यायचं आपल्याला, 4 न गुणून घेऊया. 4 1 4, 4 मधून 1 गेले खाली राहतील 3, 3/4. इथे 5 न अंशाला आणि छेदाला गुणून घ्यायचं. 5 1 5, 5 मधून 1 गेला खाली राहतील 4, 4/5. आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. एक तर आपण याचा गुणाकार करून घेतला तरी चालेल, किंवा आपण काटलं बे एक बे असं करून तरी चालते. आपण अगोदर ते कट करून पाहूया. ते सांगते बे एक बे, 3 1 3 आणि 4 1 4. फक्त काय राहील, अंशामध्ये 1 आणि इथे छेद राहिलेले 5. अंशस्थानी 1 येईल आणि छेदस्थानी 5 येतील, म्हणजे आपल्या उत्तराला 1/5. किंवा आपण असंही करू शकतो, 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 4 24. म्हणजेच काय येईल, 6 24. छेदस्थानी 2 गुणिले 3 बेत्रिक 6, 6 24, 24 पंचे 120. आणि याला संक्षिप्त रूप दिलं 24 1 24, 24 वजा 120 म्हणजे ते सुद्धा काय येते 1/5. तर आपण शॉर्टकट करायचा, कारण आपल्याला लवकर उत्तर काढायचं असते, आपल्या परीक्षेमध्ये आपला वेळ वाचवायचा असतो, म्हणून आपण या वरच्या पद्धतीने केलं तरी चालेल. तर आपलं उत्तर जे आहे ते आलेलं आहे 1/5, पर्याय क्रमांक बी. आता उदाहरण क्रमांक 2 पाहूया. 3.1/2 आणि 3.1/2 यांचा गुणाकार किती येईल. विद्यार्थ्यांचे जर आपण पर्याय पाहिले विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक, तर एवढे कन्फ्यूज करणारे पर्याय दिलेले आहेत की बघा. काही विद्यार्थी काय करतील, 3 गुणिले 3 यांचा गुणाकार 3 त्रिक 9, छेद समान आहे असा विचार केला तर 9.1/2. किंवा काही काय म्हणतील की गुणाकार करायचा, छेदाचा पण गुणाकार करून घेऊया, 3 त्रिक 9, 9.1/4. परंतु पहा, आता आपण पाहूया, आणि असंही आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर बेत्रिक 6 आणि 1 7, आणि म्हणून या दोन्हींचं 7 पुन्हा असंही उत्तर येऊ शकतं. किंवा आता उत्तर आपण पाहूया काय येते, परंतु मी शक्यता सांगितल्या होत्या आणि विद्यार्थ्यांच्या पुष्कळ जणांकडून असं कन्फ्युजन होऊ शकतं, तर लक्ष देऊन क्रिया करायची आहे. आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे, आपण त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊया. बेत्रिक 6, 6 अधिक 1 7 होतील, 7/2 गुणिले हे पण बेत्रिक 6 अधिक 1 7, कारण या दोन्हीमध्ये गुणाकाराची क्रिया असते आणि या दोन्हीमध्ये अधिक करायचं, बेरीज करायची असते, म्हणून याचं पण 7/2. यांचा गुणाकार करून घेतला, अंशाचा गुणाकार 7 7 49, छेदांचा गुणाकार 2 2 4. आता आपलं उत्तर आलेलं आहे 49/4. पर्यायामध्ये कुठेही 49/4 नाही आहे, परंतु आपण जर पाहिलं तर 12 गुणिले 4 जर केलं तर काय होईल, 12 चौक 48 आणि अंश अधिक आहे 49/4. म्हणजेच हेच आपण जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये मांडलं तर काय येईल, याचं रूपांतर 12.1/4. म्हणजे आपलं हे उत्तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलेलं आहे.
उदाहरण क्रमांक 3. एका मुलाला 1/4 आणि 2/3 यांची बेरीज करण्यास सांगितले, परंतु त्याने 1/4 व 2/3 यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज केली, तर त्याचे उत्तर आले असेल. आता आपण पाहूया आपल्याला काय सांगितलेलं आहे. एका मुलाला 1/4 आणि 2/3ची बेरीज करायला सांगितलं, परंतु त्यानं काय केलं, 1/4 आणि 2/3च्या व्यस्तांची बेरीज केली. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय आपण सर्वप्रथम समजून घेऊ. 1/4चा गुणाकार व्यस्त म्हणजे अंशाच्या जागेवरती छेद आणि छेदाच्या जागेवरती अंश. म्हणजेच आपण यांचं व्यस्त जर पाहिलं तर काय होईल, 4/1 अधिक 3/2. हे काय झाले गुणाकार व्यस्त. या संख्येचे काय झाले, हे गुणाकार व्यस्त झाले. आता आपण यांच्या ह्या गुणाकार व्यस्तांची बेरीज करूया. एकतर आपण छेद समान करून घ्यायचा किंवा तिरका बेरीज करून घ्यायची. सोपं लवकर लक्षात येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणाकार छेद समान करून घ्या. 2 गुणल्या अंशाला आणि छेदाला. बेचौक 8, 8 अधिक 3 आणि छेदस्थानी 2, 8 आणि 3 11, 11/2. आपले उत्तर आलेले आहे पर्याय क्रमांक बी, 11/2. गुणाकार व्यस्त हे कायम लक्षात ठेवायचं. अंश आणि छेदांची अदलाबदल होते किंवा जागा बदलली जाते, त्याला गुणाकार व्यस्त असं म्हणतात. उदाहरण क्रमांक 4. पुढीलपैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने आहेत. आपण जर पर्याय पाहिले तर सर्व पर्यायामध्ये अंशस्थानी 12 अंक आहे आणि छेद जे आहेत ते भिन्न आहेत. जेव्हा व्यवहारी अपूर्णांकांची तुलना करायची असते तेव्हा जर अंश समान असेल आणि छेद भिन्न असेल तर दिलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. आपल्याला चढता क्रम सांगितलेला आहे. चढता क्रम म्हणजे लहानाकडनं मोठ्या क्रमानं संख्या मांडायच्या आहेत अपूर्णांकाच्या. मग आपण जर पाहिलं तर सर्वात मोठा छेद जर कोणता असेल तो 12/37 हा आहे. म्हणून हा 12/37 हा सर्वात लहान अपूर्णांक असेल. आपण चढत्या क्रमाने दिलेल्या अपूर्णांकांची मांडणी करून घेऊ. 12/37 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. त्यानंतर जर आपण संख्या पाहिली कोणती असेल तर म्हणजे यापेक्षा मोठी असणारी ती येईल 12/29. याही पेक्षा थोडी मोठी असणारी नजीकची जी संख्या आहे दिलेल्या अपूर्णांकाची तो अपूर्णांक आहे 12/25 आणि सर्वात मोठा जो अपूर्णांक आहे तो आहे 12/19. अशा प्रकारे आपण चढत्या क्रमाने संख्या मांडलेल्या आहेत. या क्रमाला पर्यायचा असेल तर तो आहे पर्याय क्रमांक डी. म्हणून आपला उत्तर आलेला आहे पर्याय क्रमांक डी. उदाहरण क्रमांक 5. एका खोक्यात 500 अंडी आहेत. 3/25 अंडी फुटली. उरलेल्यापैकी 4/5 अंडी विकली. उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे. आता आपल्याला त्यांनी सांगितलेले की एकूण अंडी जी आहेत ती किती आहेत. एकूण खोक्यात असणारी जी अंडी आहेत ती आहेत 500. 3/5 अंडी काय झालेली आहे. 3/25 अंडी फुटली आहेत. म्हणजे 500 पैकी फुटलेली अंडी जी आहेत ती काय 500 पैकी किती भाग फुटलेली आहेत. 3/25 कितीपैकी 500 पैकी फुटली आहेत. म्हणून आपण 500 पैकी काय करू याचं ती किती अंडी फुटली ते काढूया. 25 × 25 25 × 50 आणि 0 20 म्हणजेच 20 × 3 = 60. 60 अंडी काय झालेली आहेत फुटलेली आहेत. आता उरलेल्यापैकी 60 म्हणजे 500 मधून जर 60 वजा झाले तर उरलेली अंडी किती असतील. 500 + 60 बरोबर किती 440 अंडी
उरलेल्या ह्या 440 अंड्यापैकी 4/5 अंडी काय झालेली आहेत, विकलेली आहेत. म्हणून विकलेली अंडी किती आहेत, 440 पैकी 4/5 भाग विकलेली आहेत. म्हणून आपण काय करूया, 440 गुणिले 4/5, 5 एक 5, 45, परत 4 उरले 45, 88 गुणिले 4, 88 गुणिले 4 बरोबर 4×8 32ला 2 हातचे 3 आले, 4×8 32 आणि 3 35, म्हणजे 352 अंडी काय झालेली आहेत, विकलेली आहेत. तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती. आता फुटलेली अंडी प्लस विकलेली अंडी बरोबर काय होईल, उरलेले अंड्यांची बरोबर 500 पैकी आपण काय करूया, ही फुटलेली अंडी 60 आणि विकलेली अंडी 352 यांची बेरीज करून घेऊया. 352 अधिक 60 बरोबर 2, 6 5 11 1 हातचा 1 आला 3 4. ही 412 जी अंडी आहेत ती एकूण अंडी विकलेली आणि फुटलेली ही 412 अंडी आहेत. मग शिल्लक अंडी आपल्याला विचारली की उरलेल्या अंड्यांची संख्या किती. मग आपण काय करायचं, 500 उरलेल्या अंड्यांची संख्या काढायची आहे. म्हणून आपण काय करणार, 500 वजा 412 करूया, जे आपलं उत्तर येईल ते काय येईल, 88. म्हणजेच अंडी जी उरलेली असतील ती असतील 88. फुटलेली अंडी 60 आहेत, विकलेली अंडी आहेत 352. 352 अधिक 60 केलं ते झालं 412. म्हणजे फुटलेली आणि विकलेली अंड्यांची जी संख्या आहे ती आहे 412. आणि मग आपल्याला विचारलेलं आहे की उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे. मग ही 412 500मधनं आपण वजा केली आणि जे उत्तर आलं ते आलं 88. म्हणजेच उरलेली जी अंडी आहेत ती आहे 88. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आलेलं आहे. उदाहरण क्रमांक 6, 12 अधिक चौकोन दिलेले आहे किंवा चौकट छेद 6 बरोबर 13.1/6 हे सत्य होण्यासाठी चौकोनाच्या जागी कोणता अंक असावा. आता आपल्याला या ठिकाणी संख्या काढायची आहे की या दोन्ही अंकांची बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला हे उत्तर यायला हवं. तर आपण पाहूया की 13.1/6 बरोबर किती होत आहेत, या दोन्हींचा गुणाकार करायचा, या दोन्हींची बेरीज करायची. 13 गुणिले 6 केलं 13×78 अधिक 1 79 होती. 79/6 येत आहे. आता आपल्याला जी पदावली दिलेली आहे ती आहे 12 अधिक, इथे रिक्त संख्या ओळखायची आपल्याला 6. आपण या दोन्हींची बेरीज जर करायची असेल तर आपल्याला काय करावे लागेल, सर्वप्रथम यांचा छेद समान करावा लागेल. पण याला 6 न गुणून घ्या अंशाला आणि छेदाला. या दोन्हींचा गुणाकार जर केला तर तो असेल 72/6 अधिक. आता आपल्या याचं जे उत्तर आहे ते किती यायला पाहिजे, 79/6. कारण 13.1/6 म्हणजेच किती होतं, 79/6 हे येण्यासाठी मग या 72मध्ये आपल्याला कोणता अंक मिसळावा लागेल. जेव्हा आपलं उत्तर 79 1 मिसळला तर येणार नाही, म्हणजे 1 अधिक केले तर 7 केले, 72 अधिक 7 बरोबर 79. म्हणून आपलं जे उत्तर असेल ते असेल 7. पर्याय क्रमांक बी असणार आहे. 72 अधिक 7 केले 79/6 हे आपलं उत्तर येऊन जाते. उदाहरण क्रमांक 7, एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखीन 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती. आपल्याला सांगितलेलं आहे की एक भांडे पाण्याने 1/5 भरलेलं आहे. 1/5 म्हणजेच काय, 5 समान भागांपैकी एक भाग काय झालेला आहे, पाणी त्याच्यामध्ये भरलेलं आहे. आणि ते पूर्ण भरण्यासाठी आणखीन 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची आपल्याला एकूण क्षमता किती आहे त्यामध्ये पाणी साठवण्याची किंवा भरण्याची ते काढायचे आहे. म्हणजेच 1/5 म्हणजे 5 समान भागापैकी एक भाग त्या भांड्यामध्ये पाणी भरलेले आहे. आणखीन पाणी भरण्यासाठी 40 लिटर लागत आहे. आपण काय करूया, भांडे
ची क्षमता काढण्यासाठी पाच समान भाग करायचे आहेत आणि 5 समान भागापैकी एक भागामध्ये काय केलेलं आहे, पाणी भरलेलं आहे. आपण समजूया हा एक भाग काय झालेला आहे त्या भांड्याचा पाण्यानं भरलेला आहे. एक भाग पाणी भरल्याच्या नंतर किती 4 भाग शिल्लक आहेत, म्हणजेच आणि ते पूर्ण भरण्यासाठी आणखीन किती लिटर पाणी सांगितलेलं आहे आपल्याला. या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत पूर्ण पाणी भरण्यासाठी 40 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. आपण जर 40 लिटर भाग जर एवढे भरण्यासाठी लागत असेल तर आपण या 40 लिटरचं जर 4 समान भागामध्ये जर विभाजन केलं तर ते किती येईल. याच्यामुळे 10, यामध्ये 10, यामध्ये 10 आणि यामध्ये 10 लिटर, म्हणजेच 40 लिटर लागेल. मग उरलेला जो एक भाग आहे तो पण किती असणार आहे, 40 असणार आहे. आपण जर पूर्ण याचे जर टोटल केले तर ती किती येईल, बरोबर 50 लिटर. म्हणजेच त्या भांड्याची पाणी भरण्याची जी क्षमता असणार आहे ती किती असणार आहे, 50 लिटर. पर्याय क्रमांक सी हे आपलं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. उदाहरण क्रमांक 8, 20.1/3 वजा चौकोटी कंसामध्ये 17/6 भागिले 11.1/3 अधिक गोल कंसामध्ये 9/2.1/4 गोल कंस बंद चौकोनी कंस बंद गुणिले 4 या पदावलीला सरळ रूप दिल्यास मिळणारे उत्तर आहे. आता आपल्याला ही पदावली सोडायची आहे म्हणून आपण पाहिलेलं आहे की कंचे भागू बेव यानुसार आपण ही पदावली सोडवणार आहोत. सर्वप्रथम आपण काय करूया, जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या. 20.1/3 जे आहे त्याचं काय होईल, 20×60 आणि 61 61/3 या दोन्हींचा गुणाकार केला आणि यांची बेरीज केली, म्हणजे 20 × 3 60 अधिक 1 61 आले. वजा चौकोनी कंसामध्ये घेऊया 17/6 भागिले 11.1/3 जे आहे त्याचं 11 × 3 11 3 33 आणि 1 34/3 होईल अधिक गोल कंसामध्ये 9/2.1/4 आहे. 4 आणि 2चा गुणाकार अधिक 1 करता येईल. 4 2 8 अधिक 1 9 9/4 गुणिले 4. तर आपण हे जर सोडवायचं म्हटलं तर अगोदर कंस सोडून घ्यायचे सगळे. 61/3 वजा चौकोनी कंसामध्ये 17/6 भागिले आहे, भागिले उलट गुणिले होईल म्हणून 3/34 अधिक 9 यामध्ये पण भागिले आहे, भागिले उलट गुणिले होईल 4/9 कंस बंद गुणिले 4 61/3 वजा 3 1 3 3 2 6 17 1 17 17 2 34 म्हणजेच इथे राहील 1/4 अधिक गोल कंसामध्ये पण 9 1 9 9 1 9 होईल, म्हणजे फक्त राहतील 4 गुणिले 4. आता आपण पुढे पाहूया काय करायचं. (61/3) वजा कंसातल्या क्रियाप्रयोग सर्वप्रथम करून घेऊया. 1/4 अधिक 4 आहे, छेद समान केला तर 4 जर गुण घेतलं तर 4×16 याला जर आपण 4 अंशाला किंवा तिरका बेरीज केली तरी चालते. 4×16 अधिक 1 17 17/4 होते. 17/4 गुणिले 4
अगोदर कंस सोडूया. सर्वात लास्टला मग वजाबाकीची क्रिया करून घेऊ. 4 एके 4, 4 एके 4, 61/3 वजा 17/1 राहिलेला आहे. तिरका गुणाकार करून घेऊया आपण. 61 होईल. या 1 जर गुणलं तर वजा 3 गुणिले 17, 17 त्रिक 51, 51/3 दोन्हींची वजाबाकी करून घेतली. उत्तर आलेलं आहे 10/3 म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 3.3 पाहिला. अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यावर आधारित आपण हे स्वाध्याय पाहिले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वाध्याय घेऊन. धन्यवाद बालमित्रांनो.